Hello friends, how are you? I hope you are all right. Today, from today onward, I am your English teacher, and today we are going to start to learn unit number 2nd, lesson number 2.2. Nature created man and woman as equals. Nature created man and woman as equal. निसर्गाने स्त्री आणि पुरुष या दोघांनाही इक्वल बनवलेलं आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता माणूस ते मान्य करायला तयार नाही. अजूनही 150 वर्षापूर्वी इंग्रजांच्या कालखंडात देखील ही परिस्थिती होती. काही ठिकाणी अजूनही आपल्याला तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. स्त्रियांना अजूनही दुय्यम दर्जाचं स्थान बऱ्याच ठिकाणी दिलं जात आहे. स्त्रियांनी आपापल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे. परंतु तरीही स्त्रीला जे स्थान मिळायला हवं आहे ते प्रथम दर्जाचं स्थान तिला अजूनही दिलं जात नाही आहे. निसर्गाने मानवजातीला ज्यावेळेस निर्माण केलं त्यावेळेस मानवजात निर्माण करताना निसर्गाने माणूस आणि स्त्री आणि पुरुष या दोघांनाही त्याने इक्वल बनवलं होतं. अगदी प्राचीन काळापासून देवदेवतांनी देखील सांगितलेलं आहे की स्त्री पुरुष हे इक्वल आहेत. इक्वल म्हणजे फक्त दिसण्याच्या बाबतीत इक्वल आहेत का? नाही. तर जे हक्क पुरुषांना आहेत तेच हक्क स्त्रियांना देखील आहे. पण आपल्या घरातली जर परिस्थिती आपण पाहिली तर ती परिस्थिती आपल्याला लगेच लक्षात येते किंवा आपल्या आजूबाजूला जरी आपण पाहिलं तरी ते लगेच आपल्याला समजून सुटतं की एखाद्या घरामध्ये जर मुलगी जन्माला आली तर त्या घरामध्ये काही का होईना थोड्याफार प्रमाणामध्ये लोकांना दुःख वाटते की अरे मुलगीच जन्माला आली. पण मुलगा जन्माला आला का त्यांना खूप आनंद होतो की तो तुमचा वंशाचा दिवा आहे. मग मुलगी तुमच्या वंशाची पंथी असू शकत नाही का? माणसाला जर निर्माण करताना स्त्री आणि पुरुष हे देवानेच निर्माण करून दिलेले आहेत. मग त्यांच्यामध्ये आपण भेदभाव का करावा? तर अशाच पद्धतीचा हा जो लेसन आहे की या लेसनमध्ये निसर्गाने मानवजात निर्माण केली त्यावेळेस त्याने स्त्री आणि पुरुष हे सारख्याच पद्धतीने इक्वली निर्माण केलेले आहे. जे हक्क तुम्ही पुरुषांना देता ते सर्व हक्क स्त्रीला हे मिळालेच पाहिजे. पण त्या हक्कांसाठी स्त्रीला काय करावं लागत आहे? सध्या भांडावं लागत आहे. स्त्रियांवर अन्याय अत्याचार केले जात आहे. हुंडाबंदी. सध्या परिस्थिती खूप वेगळी आहे. परंतु काही वर्ष जर आपण मागे गेलो तर ही परिस्थिती अतिशय वेगळी होती. घरातल्या मुलाला खूप शिक्षण दिलं जात होतं कारण की तो वंशाचा दिवा आहे. त्या मानाने मुलींना शिक्षण नव्हतं दिलं जात. मुलींचा शिक्षणाचा हक्क दुरावून घेतला जात होता. पण हळूहळू जसं प्रगती होत गेली त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू बदलत गेलेल्या आहेत. परंतु तरीही अजून स्त्रीला दुय्यम स्थान हे दिलंच जात आहे. प्रत्येक घरातली ती परिस्थिती अशी असेलच असं नाही. पण काही घरामध्ये मात्र अजूनही परिस्थिती आपल्याला याच पद्धतीची पाहायला मिळते. तर आपल्या ह्या लेसनचं नाव आहे नेचर्स क्रिएटेड मॅन अँड वुमेन ॲज इक्वल. निसर्गाने मानवजात निर्माण करताना स्त्री आणि पुरुष या दोघांनाही इक्वली समानतेने निर्माण केलेलं आहे. जे हक्क पुरुषांना आहेत तेच हक्क स्त्रियांना देखील मिळालेच पाहिजे. So I hope you all have your test book. Please take out your test book and let's start. माझ्याकडे आता बुक्स नाही आहे तरीसुद्धा मी बुक्स डाउनलोड करून तुम्हाला शिकवते. ज्यावेळेस माझ्याकडे बुक येईल त्यावेळेस मी त्याच्यातून हार्डवर्क्स वगैरे तुम्हाला देत जाईल. तर या ठिकाणी पहिला नंबर तुमचं जे पेज नंबर असेल त्या पेज नंबरवरती पहिल्यांदा तुम्हाला वॉर्मिंग अप दिलेला आहे. आणि वॉर्मिंग अप हा देखील खूप महत्त्वाचा असतो की त्या वॉर्मिंग अपवरूनच आपल्याला पुढे जो काही लेसन आहे त्या लेसनची थोडक्यात इंट्रोडक्शन आपल्याला समजतं. त्याच्यामुळे वॉर्मिंग अप हा आपण प्रत्येक वेळेस घेणारच आहोत. आणि जसं तुम्ही आता 10th स्टँडर्डला जाणार आहात 2 वर्षातच 10th स्टँडर्डच्या दृष्टीने बऱ्याच वेळा वॉर्मिंग अपमधले प्रश्न देखील तुम्हाला ग्रामरमध्ये किंवा पेपरमध्ये क्वेश्चन आन्सरमध्ये विचारले जातात. सो पहिले वॉर्मिंग अप पाहूया. वॉर्मिंग अपमध्ये फर्स्ट नंबरचा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिला आहे की या ठिकाणी तुम्हाला 2 पिक्चर काढून दिलेले आहेत आणि त्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे की स्टडी द पिक्चर्स बिलो अँड नोट डाऊन द डिफरन्सेस. पिक्चर दाखवलेले आहेत. ए नंबरचा क्वेश्चन आहे. त्यांनी सांगितलं आहे की दोन्ही पिक्चरचा व्यवस्थित अभ्यास करा आणि या 2 पिक्चरमध्ये तुम्हाला काय डिफरन्स दिसतोय ते मला सांगा. तर आता तुम्ही माझ्यासमोर नाही आहे. वर्गात जर असते तर तुम्हालाच विचारलं असतं. पण मी सांगते तुम्हाला काय दिलेलं आहे. तर बघा फर्स्ट नंबरचं जे पिक्चर आहे त्या पिक्चरमध्ये दाखवलं आहे की एक मुलगा आहे आणि एक मुलगी दाखवली. गर्ल आणि बॉय. बॉय जो आहे तो एकदम व्यवस्थित शाळेमध्ये जाण्यासाठी निघालेला आहे.
त्याच्या ऑपोजिट जी गर्ल आहे ती बिचारी गर्ल कुठेतरी कामाला जाताना दिसत आहे. म्हणजे याचाच अर्थ अजूनही परिस्थिती अशी आहे की मुलांना शिक्षण दिलं जात आहे, पण मुलांना मात्र शिक्षणापासून दूर ठेवलं जाते. आणि त्याच्याशीच रिलेटेड दुसरं जे पिक्चर दाखवलेलं आहे त्यामध्ये काय दाखवलेलं आहे की मुलगा आणि मुलगी, बॉय आणि गर्ल, बोथ ऑफ देम गो टू द स्कूल, दोघेही शाळेमध्ये निघालेले आहेत. म्हणजे काही दिवसाची जी परिस्थिती होती ती परिस्थिती या ठिकाणी आपल्याला बदललेली पाहायला मिळते. सुरुवातीच्या काळामध्ये अगदी फक्त मुलींचं जे क्षेत्र होतं म्हणजे मुलींनी फक्त चूल आणि मूल एवढंच पाहायचं. तिने फक्त घरातली कामं करायची आणि आपल्या संसाराकडे लक्ष द्यायचं, मुलांना वाढवायचं, मुलांना मोठं करायचं. याच्या व्यतिरिक्त तिला कोणताही अधिकार नव्हता. डोक्यावर पदर घेऊन राहायचं, शिक्षण कधी घ्यायचं नाही, मोठ्या माणसांच्या कधी मध्ये बोलायचं नाही, अगदी लहान वयामध्येच तिचं लग्न लावून दिलं जायचं. पण हळूहळू ही परिस्थिती बदलली गेली आणि मुलांबरोबर आता मुली देखील काय करू लागल्या आहेत, शाळेमध्ये जाऊ लागल्या आहेत. इव्हन आत्ता जर 10वी-12वीचा आपण रिझल्ट जर पाहिला तर मागील काही वर्षामध्ये 10वी-12वीच्या बोर्डामध्ये मुलांपेक्षा मुली ह्याच काय ठरत आहे, सध्या अव्वल ठरत आहे. मुली ह्या काय करत आहेत, त्यांच्या परीने योग्य ते प्रयत्न करून मुलांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून त्या उभ्या राहण्याचा प्रयत्न करत आहे. सेकंड नंबरच्या पिक्चरमध्ये काय दाखवलेलं दिसत आहे की एक लेडी आहे आणि ती लेडी डोक्यावरती भरपूर असे पाण्याचे हंडे घेऊन पाणी भरण्यासाठी कुठेतरी जात आहे. तिच्याजवळ तिच्या कडेवर तिचं एक छोटं बाळ देखील दिसत आहे. त्याच्याच बरोबर एक दुसरं चित्र या ठिकाणी पिक्चर दिलेलं आहे की त्या पिक्चरमध्ये त्याच लेडीच्या वयाची असणारी दुसरी लेडी की जी तिच्या स्वतःच्या पायावर उभी राहून शाळेमध्ये टीचिंगचं काम करत आहे. म्हणजे काही वर्षापूर्वी ज्या लेडीला घरातून बाहेर फक्त पाणी आणण्यासाठी जावं लागत होतं, घरातली कामं करण्यासाठी जावं लागत होतं, तीच लेडी आता घर देखील सांभाळू शकत आहे. म्हणजे हा एवढा मोठा डिफरन्स आपल्याला काही एवढ्या 20-30 वर्षाच्या कालखंडामध्ये झालेला पाहायला मिळत आहे. तर म्हणजे मुलगा आणि मुलगी या दोन्ही गोष्टींमध्ये आता काय झालेलं आहे, समानता हळूहळू यायला लागलेली आहे. स्त्री पुरुष समानता आपल्याला दिसायला लागलेली आहे. आता खालचं जर चित्र तुम्ही पाहिलं, बी नंबरचा जो क्वेश्चन आहे, नाव राईट व्हॉट यू ऑब्झर्व इन द फॉलोइंग 2 पिक्चर्स. 2 पिक्चर्स तुम्हाला दिलेले आहे आणि 2 पिक्चर्समध्ये तुम्हाला काय दिसत आहे हे आता आपल्याला पाहायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, पहिलं जे पिक्चर दाखवलेलं आहे त्यामध्ये एक आई आणि बाबा म्हणजे मदर आणि फादर दाखवलेले आहेत आणि त्या आई बाबा काय करत आहे, दोघं मिळून घरातलं काम करत आहे. बऱ्याच घरांमध्ये असं असतं की आईने जर आपल्याला एखादं काम सांगितलं, म्हणजे हे स्पेशली बॉईजसाठी मी सांगते, आईने जर आपल्याला एखादं काम सांगितलं की आपण लगेच म्हणतो मी काही मुलगी आहे का, म्हणजे मुलींनीच घरातली कामं करायची असं कुठे लॉ आहे का, कुठे रूल आहे का, तर तसं नाही आहे. हे आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही करणारच आहे. पण तुम्ही जर घरातल्या एखाद्या कामाला हातभार लावला मुलांनी तर काहीही फरक पडणार नाही आहे. या ठिकाणी तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की स्त्री पुरुष हे मॅन अँड वुमेन आर कसे इक्वल आहेत. आई आणि वडील दोघंही घरामध्ये एकत्र काम करताना दिसत आहे. दुसऱ्या पिक्चरमध्ये तर खूप सुंदर चित्र दाखवलेलं आहे की मुलगी अभ्यास करताना मुलगी देखील काहीतरी काम करत आहे, कदाचित ती काहीतरी कटिंग करण्याचं काम करते. मुलगा देखील तिला मध्ये घरातल्या आईबाबांना त्यांच्या कामामध्ये मदत करतोय. ज्यावेळेस हे चित्र प्रत्येक घरामध्ये दिसायला लागेल त्यावेळेस आपला हा भारत इंडिया देश खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानतेचा झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण अजूनही तशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही. जोपर्यंत ह्या बॉईज लोकांची मेंटॅलिटी चेंज होणार नाही, ज्यावेळेस बॉईज स्वतःहून एखाद्या स्त्रीच्या कामासाठी मदत करण्यासाठी तयार होतील आणि ज्यावेळेस ते स्वतःहून त्या स्त्रीला आपल्याबरोबरचं लेखायला लागतील त्यावेळेस ही परिस्थिती नक्कीच काय होणार आहे, बदलणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या 2 पिक्चरमधला डिफरन्स आपण पाहिला. अजून एक पिक्चर या ठिकाणी दिलेला आहे की एक मॅनेजरची चेअर दाखवलेली आहे आणि त्या चेअरवर एक लेडी बसलेली दिसत आहे. म्हणजे स्त्रियांनी अतिशय राज्यकारभार सुद्धा आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. आपल्या भारताच्या प्रथम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचं उदाहरण आपल्याला घेता येईल. इंडियन स्पेसमध्ये जाणारी पहिली महिला म्हणून कल्पना चावला यांचं एक्झाम्पल घेता येईल. अगदी इंडियन हिस्ट्रीमध्ये जर पाहिलं तर युद्धामध्ये लढणारी झाशीची राणी यांचं देखील एक्झाम्पल घेता येईल. म्हणजे महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाही आहेत, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या पुढे जाऊ शकतात. चूल मूल सांभाळण्याबरोबर बाहेरच्या ज्या जबाबदाऱ्या त्या सुद्धा त्या योग्य पद्धतीने पार पाडू शकतात, कारण की हे नेचरनीच निर्माण केलेलं आहे आणि नेचरने सांगितलेलं आहे की मेन आणि वुमेन कशा आहेत, इक्वल आहेत. तर अशा पद्धतीने वॉर्मिंग बुकमधले क्वेश्चन नंबर ए आणि बी आपण पाहिला. त्यानंतर क्वेश्चन नंबर सी आहे, विच पिक्चर्स रिफ्लेक्ट जेंडर इक्वॅलिटी, राईट देअर नंबर्स. आता खाली तुम्हाला या ठिकाणी 2 पिक्चर दाखवलेले होते. या पिक्चरमध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं की कोणत्या पिक्चरमधून तुम्हाला जेंडर इक्वॅलिटी दिसून येते.
आणि ते जेंडर इक्वॅलिटी म्हणजे स्त्री पुरुष समानता कोणत्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते त्या पिक्चरचे तुम्हाला फक्त काय करायचे नंबर रोट डाऊन करायचे. आता यामध्ये जर पाहिलं तर ते जे गर्ल आणि बॉईज आहे ते शाळेमध्ये जात आहेत त्यामध्ये जेंडर इक्वॅलिटी दिसते. या ठिकाणी एक लेडी टीचर आहे त्या ठिकाणी जेंडर इक्वॅलिटी आहे. मम्मी पप्पा घरातले सगळेजण एकत्र मिळून काम करतायत. बॉय घरामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतोय ही या ठिकाणी जेंडर इक्वॅलिटी आहे. आणि एक लेडी एका मॅनेजरच्या खुर्चीवर बसून संपूर्ण कारभार सांभाळते आहे या ठिकाणी देखील जेंडर इक्वॅलिटी आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो क्वेश्चन आहे की जो तुम्हाला घरी नोटबुकमध्ये करायचा आहे राईट डाऊन एनी 2 स्लोगन्स ऑन जेंडर इक्वॅलिटी. जेंडर इक्वॅलिटीवरती स्त्री पुरुष समानतेवरती 2 तुम्हाला काय करायचे आहे स्लोगन्स लिहायचे आहे. स्लोगन्स म्हणजे घोषणा. जसं आपण मुलगी वाचवा देश वाचवा या पद्धतीचे जे स्लोगन्स आहेत ते तुम्हाला जेंडर इक्वॅलिटी स्त्री पुरुष समानतेवरती कोणतेही 2 स्लोगन्स तुम्हाला काय करायचे आहे लिहून नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे आहेत. तर वॉर्मिंग अप सगळ्यांना समजला असेल. क्वेश्चन नंबर फर्स्ट सेकंड ए बी आणि सी डी असे 4ही क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण लगेचच लेसन काय आहे ते देखील पाहणार आहोत. फर्स्ट आय विल रीड द लेसन अँड देन एक्सप्लेन इट लाईन बाय लाईन. सो लुक ॲट युअर टेक्स्ट बुक. मी पॉइंटर घेते म्हणजे तुम्हाला कळेल माझं नक्की कुठे चाललेलं आहे. द हाऊस इट्स सराउंडिंग आर अ साईट ऑफ पीस इन द अर्ली मॉर्निंग ऑफ एप्रिल. It nestles by the side of small stream of crystal stream water. The stream tumble down the green mountain only 2 miles or so away. There is a stretch of hundreds of acres of fertile land rolling with the yellow mustard flowers. Between the mountain ranges and house, garden is in front of the house. Trees of many bearing flowers of various hues and fruits grow on the fragrance mingles with the steam that rises from sweet-smelling incense stick. The burning incense sticks are glowing at the altar of God in the middle of the courtyard. The houses and its surrounding. ही जी स्टोरी आहे मॅन अँड वुमेन आर इक्वल नेचर क्रिएट्स. तर ही जी स्टोरी आहे तुम्हाला दिलेली या स्टोरीमध्ये एक गर्ल तिचे फादर आणि तिची मदर अशी या तिघांची ही एक स्टोरी आहे. आणि स्टोरीमध्ये गर्ल आणि मदर यांचा जो सहभाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. एक गर्ल तिच्या आईला मॅन आणि वुमेन इक्वल कसे आहेत तिला एका शाळेमध्ये एका ठिकाणी स्पीच देण्यासाठी जायचं आहे आणि तिला जो टॉपिक मिळालेला आहे तो टॉपिक आहे मॅन अँड वुमेन्स आर इक्वल्स. तर सुरुवातीला त्यांनी त्यांचं जे घर आहे त्या घराच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे त्या सिनरीचं या ठिकाणी एक डिस्क्रिप्शन आपल्याला दिलेलं आहे. त्यांचं जे घर आहे त्या घराचा आजूबाजूचा प्रदेश वातावरण त्या ठिकाणचं क्लायमेट कसं आहे ते या ठिकाणी आपल्याला फर्स्ट दिलेलं आहे. द हाऊस अँड इट्स सराउंडिंग. तर लेखक आपल्याला सांगतात की घर आणि घराच्या आजूबाजूचा प्रदेश आर अ स्लाइट ऑफ प्लीस. घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर एकदम कसा आहे वातावरण सगळीकडे एकदम कसं आहे एकदम पीस आहे. पीस एकदम शांततेचं वातावरण पसरलेलं आहे. इन द अर्ली मॉर्निंग ऑफ एप्रिल महिन्याच्या सकाळीच घर आणि घराच्या आजूबाजूच्या प्रदेशातलं जे वातावरण आहे जे सराउंडिंग आहे ते एकदम पीसफुल आहे एकदम शांततेचं वातावरण आहे. इट नेसल्स बाय द साईड ऑफ स्मॉल स्ट्रीम ऑफ क्रिस्टल क्लिअर वॉटर. नेसल्स म्हणजे घरटं किंवा घर आणि यांचं जे घर आहे ते घर कुठे आहे बाय द साईड ऑफ अ स्मॉल स्ट्रीम ऑफ क्रिस्टल क्लिअर वॉटर. त्यांच्या घराजवळूनच घराच्या बाजूनेच एक स्मॉल स्ट्रीम एक छोटासा झरा स्ट्रीम म्हणजे झरा एक छोटासा पाण्याचा झरा वाहत आहे की ज्या झऱ्याचं पाणी क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. क्रिस्टल क्लिअर म्हणजे अतिशय स्वच्छ पांढरं शुभ्र असं त्या झऱ्याचं पाणी आहे. आणि त्या झऱ्याच्या जवळून जिथे जवळूनच एक काय वाहत आहे झरा वाहत आहे आणि त्या ठिकाणीच त्यांचं एक छोटंसं घर आहे. एप्रिल महिन्यातली सकाळ आहे. सकाळचं वातावरण घराच्या आजूबाजूचा प्रदेश अतिशय सुंदर आणि शांत आहे. द स्ट्रीम स्टंबल डाऊन द ग्रीन माउंटेन ओनली 2 miles or so away. हा जो स्ट्रीम्स आहे तो अगदी जवळच्याच 2 मैल अंतरावर असणाऱ्या हिरव्यागार अशा पर्वत रांगेतून वाहत वाहत इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. तर स्ट्रीम्स टंबल डाऊन म्हणजे वाहने. हा जो स्ट्रीम आहे हा जो झरा आहे हा कुठून वाहत आलेला आहे
2 मैल अंतरावरून किंवा तिथून थोड्याशा अंतरावर असलेल्या एका ग्रीन माउंटनवरून हा झरा काय झालेला आहे, वाहत वाहत घरापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. देअर इज अ स्ट्रेच ऑफ 100 acres ऑफ फर्टाईल लँड रोलिंग विथ येल्लो मस्टर्ड फ्लॉवर्स. घराच्याच भोवती समोर 100 एकर 100 एकर अशी फर्टाईल लँड शेतजमीन पसरलेली आहे, रोलिंग विथ येलो मस्टर्ड फ्लॉवर. आणि या 100 एकर जमिनीवर सगळीकडे काय लावलेले आहेत, सगळीकडे येल्लो कलरचे मस्टर्ड फ्लॉवर, मोहरीची फुलं, राईची फुलं काय होत आहे, फुलताना डुलताना आपल्याला दिसत आहे. बिटवीन द माउंटेन रेंज अँड द हाऊस आणि माउंटेन रेंज यांच्या मधला जो परिसर आहे, हा संपूर्ण मधला परिसर ह्या पिवळ्या रंगाच्या मस्टर्ड फ्लॉवर्सने काय झालेला आहे, भरून गेलेला आहे. आणि समोर असलेल्या त्या ग्रीन माउंटेन रेंजवरून एक छोटासा पांढरा शुभ्र पाण्याचा झरा वाहत वाहत घरापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. द गार्डन इज इन फ्रंट ऑफ हाऊसेस. घराच्या समोर एक सुंदर असं गार्डन आहे. ट्रीज ऑफ मेनी काइंड्स बिअरिंग फ्लॉवर्स ऑफ व्हेरियस ह्यूज अँड फ्रूट्स ग्रो ऑन ऑल साइड ऑफ द हाऊसेस. त्या गार्डनमध्ये झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची, झाडांवर वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि फळं आलेली आहेत आणि आजूबाजूचा परिसर ह्या झाडा फुलांनी पाना फुलांनी बहरून गेलेला आहे. द कोर्टयार्ड स्मेल्स ऑफ जॅस्मिन विच ब्लूम इन द बंचेस ऑफ व्हाईट पर्ल्स. घराचं जे कोर्टयार्ड आहे, कोर्टयार्ड अंगणाचा जो परिसर आहे, तो अंगणाचा परिसर ह्या व्हाईट रंगाच्या जॅस्मिनच्या फुलाच्या वासाने भरून गेलेला आहे. जॅस्मिनची फुलं व्हाईट रंगाची असतात की जे या गार्डनमध्ये फुललेली आहेत आणि त्याचा वास सगळीकडे पसरलेला आहे आणि त्याच्यामुळे हे संपूर्ण कोर्टयार्ड त्या सुंदर अशा सुवासिक वासाने भरून गेलेलं आहे. द फ्रॅग्रन्स मिंगल विथ द थिन स्मोक दॅट रायजेस फ्रॉम द स्वीट स्मेलिंग इन्सेन्स स्टिक. आणि हा जो हा जो फुलांचा सुगंध आहे, त्या सुगंधामध्येच कुठून तरी दूर अंतरावरून इन्सेन्स स्टिक म्हणजे उदबत्ती, अगरबत्ती, देवाजवळ अगरबत्ती लावल्यानंतर जसा वास येतो, त्या अगरबत्तीचा वास काय झालेला आहे, मिसळत आहे. आपण पण आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा देवासमोर अगरबत्ती लावतो आणि त्या अगरबत्तीच्या वासाने संपूर्ण घरातलं वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं. त्याचप्रमाणे ह्या अगरबत्तीच्या सकाळच्या वेळेस देवाची पूजा केली असेल आणि अगरबत्तीचा जो वास आहे, त्या अगरबत्तीच्या वासामध्ये हा जो अगरबत्तीचा जो स्मोक आहे, त्या स्मोकमध्ये जो वास आलेला आहे, त्यामुळे संपूर्ण वातावरण प्रसन्न झालेलं आहे. द बर्निंग इन्सेन्स स्टिक आर ग्लोईंग ॲट द अल्टर ऑफ गॉड इन द मिडल ऑफ द कोर्टयार्ड. कोर्टयार्ड अंगणाच्या मध्यभागी जी तुळस असेल, बऱ्याच वेळा जुन्या काळातली जर तुम्ही घरं पाहिली तर त्या घरांमध्ये अंगणामध्ये तुळस असायची आणि सकाळच्या वेळी स्त्रिया काय करायच्या, ह्या तुळशीची पूजा करून त्या ठिकाणी देवाबत्ती करायच्या, उदबत्ती लावायच्या. अजूनही आपली आई देखील काय करते, सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून देवात तुळशीला पाणी घालते, तिथे उदबत्ती लावते आणि ह्या उदबत्तीच्या वासाने बाहेरचा जो अंगणाचा परिसर आहे तो कसा होऊन जातो, अगदी प्रसन्न होऊन जातो. तर त्या ठिकाणी देखील ह्या घराच्या संपूर्ण देखील कुणीतरी अंगणामध्ये उदबत्ती लावलेली आहे देवाला आणि त्या देवाला लावलेल्या उदबत्तीच्या वासामुळे संपूर्ण अंगण प्रसन्नतेने भरून गेलेलं आहे. तर अशा प्रकारे फर्स्ट पॅरेग्राफमध्ये लेखिकेने काय केलेलं आहे, ज्या घरामध्ये ती राहते त्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या परिसराचं सुंदर असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. की घर आहे, सकाळची एप्रिलमधली सकाळची मॉर्निंगची वेळ आहे, एक सुंदर असा पांढरा शुभ्र झरा दूर अंतरावरून वाहत येत आहे. समोर 100 एकर परिसरामध्ये येल्लो रंगाची मस्टर्ड रंगाची फुलं शेतात आपल्याला दिसत आहे. माउंटन रेंजेस आहे आणि हाऊस आहे, यांच्या दरम्यान खूप मोठं असं शेत पसरलेलं आहे. घराच्या समोर गार्डन आहे, गार्डनमध्ये झाडं आहेत, झाडांना फुलं आणि फळं आलेली आहेत. जास्मिनच्या वासाने संपूर्ण अंगणाचा परिसर भरून गेलेला आहे. देवाला पूजा केल्यानंतर अगरबत्ती लावली आहे आणि ह्या अगरबत्तीच्या वासामुळे संपूर्ण वातावरण प्रसन्न झालेलं आहे. आपली जी स्टोरी सुरू होते ती खरी या ठिकाणाहून सुरू होते. आतापर्यंत त्यांनी घर आणि घराचं परिसराचं वर्णन केलेलं होतं. पुढे बघा, ही जी स्टोरी आहे ही नॉर्थ ईस्ट साईडची आहे, त्यामुळे स्टोरीमधले जे कॅरेक्टर आहे त्यांची नावं देखील त्या पद्धतीने त्या बाजूच्या लोकांची जशी नावं असतात तशीच नावं आलेली आहेत. या ठिकाणी स्टोरीमध्ये जी आई आहे त्या आईचं नाव या ठिकाणी आलेलं आहे अशंभी, ASHANGBI, अशंभी.
असं तिचं नाव आहे आणि ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे अशंभी. Ashambi is in her reading room and is busy writing an articles. She is a middle-aged mother of 3 children and a journalist, and women are right activities. Lanthoi, her youngest daughter, entered the room. She is an intelligent girl. Today, she looks thoughtful and she takes a seat by her mother's side. At the sight of her child, Ashambi lovingly asks, "Have you finished your study, my dear?" "Yes, mother, I finished it last night. Today being Sunday, I want to do something interesting," Lanthoi says and waits for her mother's response. "Tell me, what do you want to do?" Ashambi asks her quite amused. "Mother, tomorrow I am going to represent Seorai Lily House as a speaker in symposiums at our school. The topic is God created men and women as equals. Will you spare some time to have a discussion with me?" Lanthoi presses on her mother. तर बघा स्टोरीची सुरुवात झालेली आहे. स्टोरीमध्ये सुरुवातीलाच दाखवलेलं आहे की अशंभी इज इन हर रूम. ती जी मदर आहे ती अशंभी आहे, तिचं नाव आहे. आणि ही अशंभी काय करत आहे, ती मदर तिच्या रूममध्ये रीडिंग रूममध्ये म्हणजे स्टडी रूममध्ये बसलेली आहे. अँड बिझी रायटिंग अँड आर्टिकल्स. आणि ती काय करत आहे, काहीतरी आर्टिकल लिहित आहे. आर्टिकल म्हणजे लेख, काहीतरी ती लेख लिहिण्याचं काम करण्यामध्ये ती बिझी आहे. शी इज अ मिडल एज. ती मिडल एज आहे म्हणजे 40 ते 30-40च्या दरम्यान तिचं एज असावं, अशी ती मिडल एज लेडी आहे. मदर ऑफ 3 चिल्ड्रन. मदर ऑफ 3 चिल्ड्रन म्हणजे 3 मुलांची ती आई आहे. अँड जर्नलिस्ट. ती जर्नलिस्ट आहे. जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार किंवा अँकर. टी व्हीवरती न्यूज देण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज गोळा करतात किंवा अँकरिंग करतात, त्या न्यूज सांगण्याचं काम करतात, त्यांना म्हणतात जर्नलिस्ट. वार्ताहर पत्रकार आहे. अँड वुमन राईट ॲक्टिव्हिटिस्ट. आणि वुमन लेडीजसाठी जे काय सोशल ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा स्त्रियांचे जे हक्क आहेत ते हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी ती काय करत असते, सतत प्रयत्न करत असते. थोडक्यात ती एक समाजसुधारक, समाजसेवक देखील आहे. अशी ही आपल्या लेसनची पहिली कॅरेक्टर अशंभी, की ती काय करत आहे, तिच्या रूममध्ये बसलेली आहे. स्टडी रूममध्ये, रीडिंग रूममध्ये बसलेली आहे. काम करण्याची जी रूम असेल त्या ठिकाणी बसून ती काय करत आहे, एक आर्टिकल लिहिण्यामध्ये ती बिझी आहे, एक लेख लिहिण्यामध्ये ती बिझी आहे. शी इज अ मिडल एज मदर. 3 मुलांची ती एक 30 ते 40 वर्ष दरम्यानची ती आई आहे. एक जर्नलिस्ट आहे, पत्रकार आहे. अँड वुमन राईट्स ॲक्टिव्हिटीज. आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा देणारी ती एक महिला समाजसुधारक देखील आहे, समाजसेवक आहे. लँथॉय हर यंगेस्ट डॉटर. तिची मुलगी लँथॉय जी यंगेस्ट आहे, यंगेस्ट म्हणजे सगळ्यात लहान आहे. एंटर द रूम्स. तेवढ्यात आई ज्या ठिकाणी काम करत आहे त्या ठिकाणी अशंभी बसलेली आहे. आणि अशंभी ज्या ठिकाणी काम करत आहे तेवढ्यात तिची लहान मुलगी लँथॉय त्या ठिकाणी रूममध्ये येते. शी इज अन इंटेलिजंट गर्ल. लँथॉय खूप हुशार आहे. टुडे शी लुक्स थॉटफुल. सध्या आज ती लँथॉय जी आहे ती थोडीशी थॉटफुल दिसत आहे. थॉटफुल म्हणजे थोडी विचारग्रस्त दिसत आहे. तिच्या मनामध्ये काहीतरी विचार चालू आहेत. शी टेक्स अ सीट बाय हर मदर साईड. तिची आई काम करत आहे, ती येते आणि तिच्या आईच्या शेजारी जाऊन बसते. टेक अ सीट बाय हर साईड म्हणजे आईच्या शेजारी जाऊन बसणे. ॲट द साईट ऑफ हर चाइल्ड. तिची आपली मुलगी शेजारी बसलेली आहे हे पाहिल्यानंतर अशंभी आस्क लविंगली. अशंभी तिला प्रेमाने विचारते, हॅव यू फिनिश युअर स्टडी माय डिअर. माझ्या बाळा, आजचा अभ्यास कंप्लीट झाला का? होमवर्क कंप्लीट केला का तू? येस मदर, आय फिनिश्ड इट लास्ट नाईट. ती म्हणते, हो आई, काल रात्रीच मी माझा सगळा अभ्यास पूर्ण केला. टुडे बिंग संडे. आज तर संडे आहे. आय वॉन्ट टू डू समथिंग इंटरेस्टिंग. आणि आज संडे असल्यामुळे आज मला काहीतरी वेगळं इंटरेस्टिंग असं काम करायचं आहे. मला आज काहीतरी वेगळं करावं असं वाटतंय. लँथॉय सेज अँड वेट्स फॉर हर मदर रिस्पॉन्स. लँथॉय असं तिच्या आईला सांगते आणि तिच्या आईच्या रिस्पॉन्सची वाट बघते. तिच्या आई यावर काय उत्तर देते याची ती वाट बघत असते. टेल मी व्हॉट यू वॉन्ट टू डू. अशंभी आस्क हर क्वाईट अम्यूज्ड. अशंभी थोडीशी हसते आणि तिला हसून विचारते, सांग बरं मग काय करायचं आहे आज तुला इंटरेस्टिंग असं. मदर, टुमॉरो आय एम गोइंग टू रिप्रेझेंट द सिरोआय लिली हाऊस ॲज अ स्पीकर इन अ सिम्पॉसिस ॲट अवर स्कूल. ती म्हणते, हे बघ आई, उद्या मला काय करायचं आहे, माझ्या हाऊसमधून, जसं आपला
आपल्या स्कूलमध्ये आहेत हाऊसेस. आपण 4 हाऊसेस करतो, ग्रीन, येलो, रेड आणि ब्ल्यू. आणि त्या 4 हाऊसेसमधून सगळ्या शाळेतली मुलं काय केली जातात, डिस्ट्रीब्यूट केली जातात. काही हाऊसेसमध्ये प्रत्येक क्लासमधून प्रत्येक हाऊसमध्ये काही ना काही मुलं काय केली जातात, डिस्ट्रीब्यूट केली जातात. तसंच आपल्याकडे कलर्सवरून आपल्या हाऊसचं नाव दिलेलं आहे. काही ठिकाणी फुलांच्या नावावरून दिलं जातं, काही ठिकाणी वेगवेगळ्या. आपल्याकडे देखील काही 2 वर्षापूर्वी मागे आपल्याला सन, स्टार, मून, अर्थ अशी आपल्याला नावं दिलेली होती. तसंच ही जी लंथई आहे, ह्या लंथईच्या शाळेमध्ये देखील हाऊसेस केलेले होते. आणि ही लंथई जी आहे ती लंथई सनराय लिली सराय लिली हाऊसमध्ये ती होती. आणि सराय लिली हाऊसमधून आपल्याकडे देखील हाऊस इव्हेंट होतात. आणि बऱ्याचशा स्कूलमध्ये हे इव्हेंट हे हाऊसमधूनच काय केले जातात, कंडक्ट केले जातात. तसंच तिच्या देखील शाळेमध्ये सिओराय लिली हाऊसमधून काय करायचं होतं, तिला एक स्पीकर म्हणून ती काय करणार होती, तिला एक स्पीच द्यायचं होतं तिच्या शाळेमध्ये. आणि स्पीचसाठी तिला मिळालेला टॉपिक होता, द टॉपिक इज गॉड क्रिएटेड मॅन वुमेन ॲज इक्वल. टॉपिक तिच्यासाठी मिळालेला होता, देवाने माणूस, स्त्री आणि पुरुष यांना इक्वल निर्माण केलेला आहे, इक्वॅलिटी दिलेली आहे. द टॉपिक इज गॉड क्रिएटेड मॅन वुमेन ॲज इक्वल. विल यू स्पेअर सम टाईम टू हॅव अ डिस्कशन विथ मी. ती होती, तू प्लीज माझ्यासोबत आज ह्या टॉपिकवरती आपण थोडंसं डिस्कशन करूया का. मला काय बोलायचं ते सुचत नाही येऊ द्या, तू प्लीज मला हेल्प करशील का. लँथॉय प्रेझेस ऑन हर मदर. प्रेझेस म्हणजे ती तिला खूप फोर्स करते, प्लीज प्लीज आई सांग मला उद्या काय बोललं पाहिजे मी ह्या टॉपिकवर, मला काही सुचत नाही आहे, प्लीज प्लीज. ती तिच्या काय करते, खूप मागे लागते. तर अशा प्रकारे अशंभी आणि तिची छोटी मुलगी लंथॉय यांच्यातलं हे छोटंसं कन्व्हर्सेशन आपण पाहिलं की अशंभी तिच्या कामामध्ये व्यस्त आहे, तेवढ्यात तिची मुलगी त्या ठिकाणी येते लंथॉय. आणि त्या दोघींमध्ये चर्चा सुरू होते की आता आपण आज काय स्पेशल करायचं आहे. त्यावर लंथॉय तिला सांगते की मला उद्या शाळेमध्ये एका टॉपिकवर स्पीच द्यायचं आहे आणि आपण दोघींनी मिळून आज काय करायचं आहे, त्या टॉपिकबद्दल चर्चा करायची आहे. लंथॉय had just had a discussion with her father on the topic Tomba. Her father is a husband, supportive of the activities of his wife and loving father. He is a lawyer and a social worker who advocates the cause of women. He is always proud of his wife, the 2 daughters and the son. In times of need, he extends his helping hand to his wife and children and to the society at large. He does not discriminate between a man's work and a woman's work anywhere. He shares frequently with his wife in doing the household chores like cleaning, washing, cooking and feeding the children. Had he not shared in these activities in the way he does, his wife would not have been a successful professional. बघा पुढे काय झालं, लँथॉय हॅड जस्ट हॅड अ डिस्कशन. लँथॉय तिच्या आईला सांगून टाकते की आज आपल्याला गॉड क्रिएट्स मॅन अँड वुमेन आर इक्वल या टॉपिकवर चर्चा करायची आहे. या टॉपिकवर आपल्याला काही छोटेसे पॉईंट्स काढायचे आहेत. आईकडे येण्यापूर्वीच लँथॉय जस्ट तिच्या वडिलांबरोबर या टॉपिकवर डिस्कशन करून आलेली असते. आणि तिच्या वडिलांचं नाव दाखवलेलं आहे टोंबा. टोंबा हर फादर, तिचे जे फादर होते, इज अ हजबंड सपोर्टिव्ह, म्हणजेच त्या अशंभीचे हजबंड, ते एक सपोर्टिव्ह हजबंड होते. म्हणजे ते आईला, त्या अशंभीला तिच्या प्रत्येक कामामध्ये काय करत होते, सपोर्ट करत होते. ते कधीही तू एक लेडी आहे म्हणून तू घरातच राहिलं पाहिजे आणि मुलांकडेच लक्ष दिलं पाहिजे असं त्यांनी तिला कधीही म्हटलं नव्हतं. उलट ती जे स्त्रियांच्या हक्कासाठी जे काम करत होती, तिचे जे जर्नलिस्टचं काम चालू होतं, या प्रत्येक कामामध्ये ते जे फादर होते टोंबा, ते तिला काय करत होते, तिच्या आईला सपोर्ट करत होते. टू द ॲक्टिव्हिटीज ऑफ हिज वाईफ, त्यांच्या वाईफच्या ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असायच्या त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ते तिला काय करायचे, सपोर्ट करायचे. अँड लव्हिंग फादर, आणि त्याचबरोबर ते मुलांची देखील घरामध्ये काय करायचे, काळजी घ्यायची. म्हणून ते एक सपोर्टिव्ह हजबंड तर होतेच, त्याचबरोबर ते मुलांचे एक लाडके वडील देखील होते. ही इज अ लॉयर, ते वकील होते. अँड अ सोशल वर्कर, त्याचबरोबर त्यांची आई जशी स्त्रियांच्या हक्कासाठी लढत होती त्याचप्रमाणे वडील देखील स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारेच एक समाजसुधारक, सोशल वर्कर देखील होते. म्हणजे बोथ ऑफ देम वर्क इक्वली, त्यांच्या आई आणि वडील दोघंही सारख्याच पद्धतीचं काम करत होते. हू
हू ॲडव्होकेट द कॉज ऑफ वुमनच्या विषयी जर काही एखाद्या समस्या असतील एखाद्या स्त्रीला, तर त्याच्याविषयी ते काय करायचे, कोर्टामध्ये महिलांच्या बाजूने बाजू मांडण्याचं ते काय करायचे, काम करायचे. म्हणजे महिलांच्या ज्या काही केसेस असतील कोर्टातल्या त्या ते लढण्यासाठी, महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत होते. ही इज ऑलवेज प्राऊड ऑफ हिज वाईफ. त्यांना नेहमी त्यांच्या वाईफचा म्हणजे अशंभीचा खूप अभिमान वाटत होता. द 2 daughters अँड द सन. त्याचबरोबर त्यांच्या 2 मुली आणि त्यांचा मुलगा यांचा देखील त्यांना खूप अभिमान होता. इन टाइम्स ऑफ नीड ही एक्सटेंड हिज हेल्पिंग हँड टू हिज वाईफ. जेव्हा केव्हा गरज पडेल, जेव्हा केव्हा आईला मदतीची गरज असेल वाईफला, तेव्हा ते काय करत होते, त्यांच्या वाईफला त्यांच्या घरकामामध्ये, तिच्या घरकामामध्ये ते मदत करायचे. आताची परिस्थिती तशी आहे का रे? नाही. बिचारी आई सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अगदी सगळी कामं ती एकटीच करते. कुणालाही तिच्याबद्दल थोडीशी देखील द्या येत नाही. कुणी तिला म्हणतसुद्धा नाही, आई आज तू खूप थकली असशील, तू थांब, आम्ही थोडा वेळ काम करतो. किंवा आठवड्यातला एखादा दिवस असा असतो का की तुम्ही आईला कामातून सुट्टी देता आणि त्या दिवसाचं पूर्ण काम तुम्ही करता. एखाद्या दिवशी फक्त मदर डे आणि महिला दिन साजरा करायचा, त्या दिवसापुरता आईला केक आणायचा, केक खाऊ घालायचा, असं नसतं. आईला देखील मन असतं, तिला देखील काहीतरी वाटत असतं की रोज रोज मीच का काम करायचं. पण बिचारी आपल्या कुटुंबाच्या प्रेमापोटी सगळी कामं करत असते. तर आपण देखील कधीतरी तिची एखाद्या दिवशी आठवड्यातून एकदा तिला सुट्टी दिली पाहिजे. एखाद्या दिवशी बाहेर सगळ्यांनी मिळून जेवण करायला गेलं पाहिजे किंवा घरातच सुंदर असं सगळ्यांनी मिळून स्वयंपाक करायचा. आई तू थांब, आज मी सगळी कामं करतो बरं का. हे स्पेशली मुलांसाठी आहे. मुली तर बिचाऱ्या घरामध्ये काम करतच असतात. तर त्या कामामध्ये, अशंभीच्या कामामध्ये ते वडील देखील, तिचे हस्बंड देखील तिला काय करायचे, मदत करायचे. ही एक्सटेंड हिज हेल्पिंग हँड टू हिज वाईफ अँड चिल्ड्रन अँड टू द सोसायटी ॲट लार्ज. ही डज नॉट डिस्क्रिमिनेट बिटवीन द मॅन वर्क अँड वुमेन्स वर्क एनिवेअर ही शेअर्स. जिथं जिथं ते जायचे तिथं तिथं ते नेहमी असं सांगायचे की माणूस आणि स्त्री आणि पुरुष हे वेगळे नाही आहेत. स्त्रीचं जे काम आहे ते माणसाचं पण आहे, माणसाचं जे काम आहे ते स्त्री पण करू शकते. म्हणजे घरातली कामं फक्त स्त्रियांनीच करायची आणि पुरुषांनी फक्त रुबाब करायचा असं करून चालणार नाही. जी कामं स्त्रियांनी करायची आहे ती पुरुषांनी केली तर एक दिवस काही फरक पडणार नाही. पण असं बऱ्याचशा घरांमध्ये असं आपल्याला पाहायला मिळत नाही. घरातली कामं घरातल्या स्त्रीनेच केली पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो. आणि ह्याच परिस्थितीविरुद्ध अगदी इतिहास काळापासून हिस्ट्रीमध्ये देखील खूप वेळा आवाज चढवला गेला. त्यावेळेस देखील स्त्रियांना घरातली कामं करायला लागायची. शिक्षणाचा अधिकार मिळत नव्हता. तिला एखाद्या स्त्रीचा जर नवरा मेला किंवा एक्सपायर झाला तर तिला कोणत्याही धार्मिक कामामध्ये सहभागी करून घेतलं जात नव्हतं. तिचे केस कापून टाकले जायचे. हे सगळं नंतर हळू काय झालं, ह्या सगळ्या परिस्थिती चेंज होत गेल्या. तर हे जे टोंबा होते त्यांचे फादर, हे कोणत्याही प्रकारे स्त्री आणि पुरुषांच्या कामामध्ये भेदभाव करत नव्हते. ही श्रिंकवली विथ हिज वाईफ इन डुईंग द हाऊसहोल्ड कोर्स. ते अगदी मनापासून स्वतःहून त्यांच्या वाईफला त्यांच्या घरकामामध्ये मदत करायचे. कधी कधी तर ते क्लिनिंग करायचे, झाडू बिडू मारायचे, वॉशिंग करायचे, भांडी घासायचे, कधी कधी तर स्वयंपाक देखील करायचे, मुलांना खाऊ देखील घालायचे. आज एक दिवस आईला घराच्या बाहेर कुठं जायचं असेल तर त्या आईला घराची काळजी लागलेली असते. अरे मी गेल्यानंतर आता काय होईल, माझ्या घरातल्या पोरांना कोण खाऊ घालील. मग ती सकाळी लवकर उठते, मग पटापटा कामावरते बिचारी. मग संध्याकाळी घरी आल्यानंतर पुन्हा तेच करायचं. मग एखाद्या दिवशी तुम्ही म्हणता आई तुला आजच्या दिवस बाहेर जायचं आहे ना, तू जा, निवांत जा, व्यवस्थित घरी ये, आम्ही आमचं घर व्यवस्थित सांभाळून घेऊ. Had he not shared these activities in the way he does, his wife would not have been a successful profession. जर त्यांनी त्यांच्या वाईफला घरातल्या या कामांमध्ये मदत केली नसती किंवा त्यांनी जर मनापासून ठरवलं नसतं की वुमेन्स आर बोथ इक्वल आहेत, म्हणजे जी कामं स्त्रिया करू शकतात ती माणसं देखील करू शकतात, हे जर त्यांनी त्यांच्या मनाला सांगितलं नसतं, त्यांनी जर त्यांच्या वाईफला फक्त घरातली कामं करण्यातच तिचा वेळ वाया घालवला असता तर ती कदाचित आज एक उत्तम जर्नलिस्ट नसती, सोशल वर्कर देखील नसती. म्हणजे तिचं जे प्रोफेशन आहे त्या प्रोफेशनलमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी तिच्या हजबंडचा देखील तेवढाच मोलाचा वाटा होता. असं जर प्रत्येक घरामध्ये घडलं, प्रत्येक आईवडिलांनी किंवा प्रत्येक वडिलांनी आईला जर अशा प्रकारे समजून घेतलं तर प्रत्येक घरातली स्त्री ही अशंभी झाल्याशिवाय राहणार नाही. अशंभीसारखी प्रत्येक घरातली स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. स्त्रिया ह्या घराबाहेर पडतात त्या काही त्यांच्या स्वतःच्या घरात मेकअप करण्याचं सामान आणायचं असतं म्हणून त्या घराच्या बाहेर पडतात का? त्यांना घराच्या बाहेर पडून त्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची असते. त्यांना देखील घराला हातभार लावायचा असतो.
अशा बऱ्याचशा स्त्रिया आहेत की त्या त्यांच्या म्हणजे हजबंडच्या मृत्यूनंतर स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत. महर्षी कर्वेसारख्या मोठ्या माणसाने पुण्यामध्ये महिला विद्यापीठाची स्थापना केली आणि स्त्रियांना शिक्षण मिळवून दिलं. आणि आत्ता जर तुम्ही पुण्यामध्ये गेले तर कर्वेनगरचा जर परिसर पाहिला तर त्या ठिकाणी हजारो मुली त्या ठिकाणी काय करत आहे, शिक्षण घेत आहे आणि स्वतःच्या पायावर उभं राहत आहे. ही होल हार्टली बिलीव्ह इन इक्वॅलिटी इरिस्पेक्टिव्ह ऑफ क्लास, रिलिजन अँड जेंडर. ते अगदी मनापासून ह्या सगळ्या जात, धर्म किंवा जेंडर इक्वॅलिटी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या. कुणाला? तिच्या वडिलांना, लंथोईच्या वडिलांना. इन हिज डिस्कशन विथ हिज डॉटर, त्या दोघांचं जे डिस्कशन झालं त्या डिस्कशनवरून लंथोईला असं कळलं, ही लॅमेंट ओव्हर द ग्रेट इनजस्टिस डन बाय वुमन इन सोसायटी, टेलिंग हर माय डिअर चाइल्ड, द वर्ल्ड इज फुल ऑफ इनइक्वॅलिटीज, वी हॅव टू फाइंड अ वे टू ब्रिंग इक्वॅलिटी बिटवीन मेन अँड वुमेन. त्या दोघांमध्ये जे डिस्कशन झाले त्या डिस्कशनमधून लँथॉयला असं कळलं की अजूनही वडिलांनी त्याला सांगितलं की अजूनही बऱ्याचशा आपल्या इंडियामधला असा भाग आहे किंवा आपल्या जगातला असा भाग आहे की या भागामध्ये अजूनही स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये असमानता आपल्याला पाहायला मिळते, इनइक्वॅलिटीज आहे. हे संपूर्ण जग अजूनही इनइक्वॅलिटीजनी भरलेलं आहे आणि आपल्याला जर ही इक्वॅलिटी मेन आणि वुमेन यांच्यातली बाहेर काढायची असेल तर आपल्याला काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. तर फादर्स वर आर स्टिल रिंगिंग इन द इयर्स ऑफ लँथॉय. आणि वडिलांचे हे शब्द अजूनही लँथॉयच्या मनामध्ये घुळत होते की अजूनही इनइक्वॅलिटी आहे, अजूनही असमानता आहे आणि या असमानतेतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. अँड शी टेल्स हर मदर ऑफ व्हॉट हर फादर हॅज टोल्ड हर. आणि ती तिच्या आईकडे जाते, तिच्या आईला सांगते की वडिलांनी मला सांगितलं की अजूनही आपल्या या जगामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये असमानता आहे आणि ही असमानता जर आपल्याला बाहेर काढून टाकायची असेल, स्त्री पुरुष जर इक्वल आहे असं जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला याच्यातून काहीतरी मार्ग शोधावा लागेल. आई, वडिलांनी जे मला आता सांगितलं ते खरं आहे का गं, असं ती तिच्या आईला जाऊन विचारते. Ashambhi knows well that men and women are equal. Women, who are the half of human race, are as important as men. She writes and talks about such topic. Her daughter thought a child also understand well that her mother is not a person of lesser quality than her father. She says, "Our home is full of love with you, mother." The mother beams with joy at the words of her daughter. As a matter of fact, mother is a fountain of love in a family. This bond of love is beyond comparison with anything else in the world. It is because that motherhood has been glorified and women accept the challenge in life to become a mother. अशंभीला माहीत असतं की अशंभी मान्यच करते की अशंभी एक सोशल वर्कर आहे. ती म्हणते की वुमन आणि मेन जे आहेत ते नेहमीच इक्वल आहे. तुझे जे वडील सांगतात ते खरं आहे की अजूनही इनइक्वॅलिटी आहे, हे सगळं ठीक आहे. पण सध्या जर पाहिलं तर देवाने माणूस आणि स्त्रियांना एक इक्वल निर्माण केलेलं आहे, समान निर्माण केलेलं आहे. वुमन हू आर द हाफ ऑफ ह्युमन रेस. माणसाच्या या रेसमध्ये वुमेन जे आहेत त्या वुमेन ज्या आहेत त्या ह्युमन रेसमधल्या हाफ आहेत, म्हणजे अर्ध्या आहेत. आर ॲज इम्पॉर्टंट ॲज मेन. जितकं माणसाचं कार्य महत्त्वाचं आहे तितकंच वुमेनचं देखील काम कसं आहे, महत्त्वाचं आहे. शी राईट्स अँड टॉक्स अबाउट सच टॉपिक्स. ती स्वतः देखील या टॉपिक्सवर रायटिंग करत होती, बोलत होती, आपले विचार मांडत होती, महिलांच्या हक्कासाठी ती लढत होती. Her daughter thought a child also understand well that her mother is not a person of lesser quality than her father. तिची जी मुलगी होती तिची मुलगी देखील हाच विचार करत होती, कारण की घरातलं त्यांचं वातावरणच तसं होतं. त्यांच्या घरामध्ये त्या मुलीला कधीही इनइक्वॅलिटी कुठेही दिसली नाही. आई घरात नसेल तर पप्पा सगळं सांभाळून घ्यायचे, पप्पा घरात नसेल तर आई सगळं सांभाळून घ्यायची. पप्पा मम्मी दोघंही इक्वल काम करत होते. त्याच्यामुळे त्या मुलीला इनइक्वॅलिटी म्हणजे काय असतं हे माहीत नव्हतं आणि तिला एवढंच माहिती होतं की मदर इज नॉट अ पर्सन ऑफ लेसर क्वालिटी दॅन अ फादर. आई ही वडिलांपेक्षा कमी नाही. आई ही देखील वडिलांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करू शकते, हेच तिने पाहिलेलं होतं. अवर होम इज फुल ऑफ लव विथ यू मदर. ती म्हणते, आई, आपलं जे हे घर आहे हे घर तुमच्या दोघांमुळे प्रेमाने भरून गेलेलं आहे. तुम्ही जे एकमेकांना सांभाळून काम करता, तुम्ही एकमेकांना कमी लेखत नाही. पप्पा तुला कधी बाहेर जाण्याबद्दल काही म्हणत नाही. तू जे काम करते त्याच्यामध्ये तुला सक्सेस मिळवण्यासाठी तुला प्रयत्न करत आहे. तू देखील घराबाहेर गेल्यानंतर पप्पा घरातली कामं करतात.
किंवा पप्पा घरात नसताना तू आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेते. आपल्या ह्या आपापसातल्या प्रेमामुळे किंवा तुम्ही जे एकमेकांना कमी लेखत नाही त्याच्यामुळे आपलं जे घर आहे ते काय झालेलं आहे, पूर्णपणे प्रेमाने भरून गेलेलं आहे. द मदर बिम्स विथ जॉय ॲट द वर्ड्स ऑफ हर डॉटर. तिच्या आई, त्या लंथवाईच्या या शब्दाने तिच्या आईला खूप प्रसन्न वाटलं. तिच्या आईला वाटलं खरंच माझ्या मुलीमध्ये देखील वेगळं काहीतरी तिला आज पाहायला मिळालं होतं. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट मदर इज अ फाउंटेन ऑफ अ लव्ह इन फॅमिली. तसं खरं जर पाहायला गेलं तर आई हीच काय असते, घरातल्या संपूर्ण सुखाचं कारंज असतं. फाउंटेन, कारंज. घरामध्ये जे प्रेम आहे, जे सुख आहे, जो आनंद आहे तो फक्त कुणामुळे असू शकतो, आईमुळेच असू शकतो. दिस बॉन्ड ऑफ लव्ह इज बियॉन्ड कम्पॅरिझन विथ एनिथिंग एल्स इन द वर्ल्ड. आणि आई आणि घराचं नातं यांच्यातलं जो बॉन्ड आहे, जो काही त्यांच्यातलं जे प्रेम आहे, जो आपुलकी आहे, त्याचं कम्पॅरिझन जगातल्या कोणत्याही गोष्टीबरोबर होऊ शकत नाही. एखाद्या दिवशी आपले घरामध्ये कुणी नसलं तरी चालतं पण आई मात्र सगळ्यांना घरामध्ये हवीच असते. घरातली आई सकाळी उठल्यापासून आईनेच उठायचं लवकर, आईनेच स्वयंपाक करायचा, आईनेच तो जेवायला वाढायचा. जेवण वाढल्यानंतर आईने सगळ्यांच्या उशिरा जेवायचं, उठून सगळेजण हात धुवून रिकामे होतात, आईनेच सगळं आवरून परत पुसायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशीची तयारी आईनेच करायची. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अगदी छोट्या छोट्या गोष्टी आई सांभाळून घेत असते आणि त्यामुळे घरातलं जे वातावरण आहे ते वातावरण प्रसन्नतेच राहतं. घर जे आहे ते जर घर हवं असं वाटत असेल, म्हणजे घर असावे, घरासारखे नको तर नुसत्या भिंती, तिथे असावं प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. घर जर घरासारखं असं वाटत असेल तर त्या ठिकाणी पहिली कोण पाहिजे, आपली आई पाहिजे. आणि आई आणि घराचं जर नातं असेल तर ते नातं जे आहे त्या नात्याचं कम्पॅरिझन जगातल्या कोणत्याही गोष्टीबरोबर होऊ शकत नाही. इट इज बिकॉज ऑफ दिस दॅट मदरहूड हॅज बीन ग्लोरिफाईड. कारण आई पण जे आहे ते जगातल्या कुणालाही मिळू शकत नाही. ते फक्त आम्हाला दिलेलं आहे, आम्हाला म्हणजे वुमनला. हे फक्त वुमनला मिळालेलं नाही, कारण की वुमन जे आहे त्या वुमेन कशा असतात, वुमेन ॲक्सेप्ट द चॅलेंज इन द लाईफ टू बिकम अ मदर. आईने काय केलेलं आहे, हे आई होण्याचं चॅलेंज स्वीकारलेलं आहे. कारण की वुमन तितक्या कशा असतात, स्ट्रॉंग असतात. प्रत्येक आईला माहीत असतं की प्रत्येक मुलीला माहीत असतं की आपण आता मुलगी आहे, काही दिवसानंतर आपल्याला लग्न होणार आहे. ती मुलगी अनोळख्या घरामध्ये जाते, त्या घरामध्ये जाऊनसुद्धा त्या सगळ्या अनोळखी माणसांना ती काही दिवसातच आपलंसं करून घेते. की ज्या घरामध्ये ती आत्तापर्यंत कधी गेलेली नसते, त्या घरातल्या माणसांना ती ओळखत देखील नसते, तरीसुद्धा ती त्यांच्या घरामध्ये जाते, त्या घरामध्ये ती राहते, स्वतःचं अस्तित्व निर्माण करते, त्या घराचा वंश पुढे चालवण्याचा प्रयत्न करते. आणि हे जे चॅलेंज आहे आई होण्याचं, एक मुलगी होण्याचं, एक स्त्री होण्याचं चॅलेंज प्रत्येक स्त्रीने स्वीकारलेलं आहे. कारण की वुमेन कशा आहेत तितक्या स्ट्रॉंग आहे. आणि देवाला देखील हे माहीत झालेलं आहे की वुमेन स्ट्रॉंग आहेत ना, ह्या वुमेन काहीही करू शकतात. मग त्या माणसांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करू शकतात, घर आणि घराच्या बाहेरची परिस्थिती देखील सांभाळू शकतात. तर अशा प्रकारे आज आपण इथपर्यंत अशंभी आणि लंथवाई यांच्यातलं वुमेन अँड मेन आर इक्वल या टॉपिकवरती जे कन्व्हर्सेशन झालं ते आज आपण पाहिलं. यानंतरचा जो राहिलेला भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला नसेल, कळाला नसेल, कारण की मी आज फर्स्ट टाईम तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओतून शिकवणार आहे, त्याच्यामुळे तसे सगळे जुनेच विद्यार्थी आहेत. जे कोणी नवीन आहेत त्यांना जर हा समजला नसेल, जुने देखील जे आहेत त्यांना जर समजला नसेल तर स्पेशली मला पर्सनल नंबरवरती कळवा की मी समजलं, नाही समजलं, हा भाग नाही समजला, ते मी तुम्हाला पुन्हा एकदा नक्की सांगेन. आता तुम्ही मोठे आहात, छोट्या मुलांना मी डिफिकल्ट वर्ड्स देते, पण तुम्ही मोठे आहात, तुम्हाला डिफिकल्ट वर्ड्स देण्याची एवढी काही गरज वाटत नाही. तरीसुद्धा जे डिफिकल्ट्स तुम्हाला वाटतात ते तुम्ही काय करा, नोटबुकमध्ये लिहून ठेवा आणि वॉर्मिंग अपच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज आपल्या नोटबुकमध्ये कंप्लीट करा. ओके, थँक्यू.